विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार, IBC इन्स्टिट्यूट नाशिकचा डायरेक्टर. आज SBI क्लर्क प्रिलियम्स 2025 तारीख 22 फेब्रुवारी 2025 शिफ्ट 1चा ॲनालिसिस तुमच्यासमोर ठेवत आहे. पेपर मुळातच खूप सोपा होता. जी अपेक्षा होती की पेपर थोडा डिफिकल्ट असेल, पण त्या पद्धतीने पेपर खूप सोपा आलेला आहे. हे शिफ्ट 1चं आहे. मे बी शिफ्ट 2मध्ये, शिफ्ट 3मध्ये जे आहे ते डिफिकल्टी लेवल थोडी वाढू शकते. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रिपेअर राहणं फार गरजेचं आहे. यात तुम्हाला रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कांसाठी आणि इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्कांसाठी असा 100 प्रश्न असलेला 100 मार्कांचा जो पेपर आहे तो विचारण्यात आलेला होता. त्यामध्ये जर आपण बघितलं न्यूमेरिकल ॲबिलिटी, तर त्यामध्ये नेहमीप्रमाणे DI जे आहेत ते 10 मार्कांना विचारले गेले होते. 10 मार्कांना सिम्प्लिफिकेशन हा फिक्स पॅटर्न असतो मित्रांनो. 4 मार्कांचं नंबर सिरीज हेही खूप सोपे होते. 11 मार्कांसाठी ॲरिथमॅटिकमध्ये जे मिसलेनियस प्रश्न आहेत, मी त्याबद्दल संक्षिप्त सांगणार आहे, तेही विचारण्यात आले होते. सगळ्यात पहिले DIमध्ये टेबल DI आणि बारग्राफ अशा पद्धतीने खूप सोपे DI विचारण्यात आले होते. त्यामुळे DIला इथे डिफिकल्टी लेवल फारशी ठेवलेली नव्हती. सिम्प्लिफिकेशनचे सुद्धा प्रश्न खूप सोप्या पद्धतीचे बघण्यात आलेत. नंबर सिरीज फार जास्त कॉम्प्लिकेटेड नव्हत्या. त्यामुळे 4, 5, 6 असा गॅप असलेले जे नंबर्स होते ते इतके सोपे होते शोधण्यासाठी की त्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळ कमी लागला असेल नक्कीच. ॲरिथमॅटिकमध्ये जर तुम्ही बघाल तर बोट अँड स्ट्रीम एक प्रश्न, ट्रेन्सचा एक प्रश्न होता, सिम्पल इंटरेस्टचा एक प्रश्न होता, एजेससाठी 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते, ॲव्हरेजचे 2 प्रश्न होते, पार्टनरशिपचा एक प्रश्न होता, प्रॉफिट अँड लॉस, टाईम अँड वर्क, पर्सेंटेज आणि मेन्सुरेशन यांचे एक प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे जे ॲरिथमॅटिकचा पार्ट होता तोही खूप सोपा होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्या व्यतिरिक्त रिझनिंग ॲबिलिटीबद्दल जर आपण बोललो तर रिझनिंग ॲबिलिटीमध्ये तुम्ही बघाल तर पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट नेहमीप्रमाणे भरपूर वेटेज खाल्लेलं आहे. त्यामुळे याची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवणं विद्यार्थ्यांसाठी फार गरजेचं आहे. लिनियर रो म्हणा, त्यानंतर स्क्वेअर बेस्ड पझल म्हणा, मंथ बेस्ड पझल म्हणा, डेट बेस्ड पझल म्हणा, अशा पद्धतीने सारिका मॅमने जे काही तुम्हाला डायरेक्शन्स प्रोव्हाइड केले असतील, जर तुम्ही IBC इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असाल तर हे सर्वांची भरपूर प्रॅक्टिस करून घेण्यात आलेली होती. त्यामुळे जी मेहनत मॅमने घेतलेली होती आणि जी मेहनत विद्यार्थ्यांनी घेतलेली होती ती नक्कीच रंगास इथे आलेली असेल, विद्यार्थ्यांना ते दिसलंच असेल. त्या व्यतिरिक्त अल्फा न्यूमेरिकल सिरीज जे महत्त्वाचे असतात त्यामध्ये डिजिट सिरीज विचारली गेलेली होती 5 मार्कांसाठी. सिलोलिझमबद्दल जर बोलायला गेलो आपण तर सिलोलिझम मुळात आपल्याला असं वाटलं होतं, अपेक्षा होती की अवघड येतील, पण आपली तयारी जरी आपण अवघड प्रमाणात करून घेतलेली असली तरी ते सोपे प्रश्न आलेले होते. त्यामुळे मग आपल्या विद्यार्थ्यांना फारसं काही अवघड गेलेलं नसेल असं मला वाटतं. सिलोलिझम खरंच खूप सोपे होते. त्या व्यतिरिक्त मिसलेनियसमध्ये तुम्हाला पेअर फॉर्मेशन म्हणा किंवा मिनिंगफुल वर्ड, ओवन वर्ड होता, ते शोधणं तुम्हाला इथे विचारण्यात आलेलं होतं. ब्लड रिलेशनचे 3 प्रश्न होते, इनइक्वेलिटीचे 3 प्रश्न होते. इनइक्वेलिटी मॅमने ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे की तुम्हाला ते ओरलीच करता येईल, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ इथे वाचलेला असेल. आणि ब्लड रिलेशनसाठी सुद्धा जो आपण जनरेशन गॅप बनवतो त्या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं असेल तर नक्की त्याचा फायदाही तुम्हाला झालेला असेल. त्या व्यतिरिक्त इंग्लिशबद्दल बोलायचं तर इंग्लिशमध्ये तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन 7 मार्काला विचारलं गेलेलं होतं. एरर डिटेक्शन होतं 5 मार्कांसाठी, क्लोज टेस्ट 6 मार्कांसाठी, सेंटेन्स रिअरेंजमेंट 5 मार्कांसाठी, मिसस्पेल्ड वर्ड ज्याची रोज एक्सरसाइज आपण विद्यार्थ्यांना पाठवत असतो. तुम्हाला जर तुम्ही IBCच्या ग्रुपवर जॉईन असाल तर नक्की तुम्हाला ते मिळत असतील. रोजच्या रोज ते तुम्हाला मिसस्पेल्ड वर्डबद्दल बघा, आज त्याचं वेटेज किती आहे, आज त्याचं वेटेज 4 मार्कांसाठी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी रुटीनमध्ये ठेवणं फार गरजेचं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी ठेवल्यात त्यांना नक्कीच याचा बेनिफिट मिळाला असेल. आणि वर्ड युसेजचे 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये रोड रेजचा एक होता पॅरेग्राफ, ज्याचे प्रश्न मुळात वर्ड जास्त अवघड नव्हते, फॉर्मेशन जास्त अवघड नव्हतं. त्यामुळे मग विद्यार्थ्यांना लवकर कनेक्ट होता आलं असेल प्रश्नांसोबत अशी अपेक्षा आहे. प्रश्न ज्या पद्धतीचे होते त्यानुसार जे गुड अटेम्प्ट्स आपण बघायला पाहिजे की न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये 25+ असं म्हटलं जातं आहे, पण ज्या पद्धतीचा पेपर होता विद्यार्थ्यांना इथे 30 मार्क पडणं अपेक्षित आहे.
त्या व्यतिरिक्त जर आपण रिझनिंगबद्दल बोललो तर रिझनिंगमध्ये तुमचा गुड अटेम्प्ट 26+ आहे. ठीक आहे, आपण याला 26 to 28च्या रेंजमध्ये पकडूया. त्या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये जर आपण बोललो तर 22 असं म्हणण्यात आलेलं आहे. पण इंग्लिश लँग्वेज असल्यामुळे तिथे थोडीफार गडबड होऊ शकते. त्यामुळे मग मी इथे ॲक्युरेसी ठेवतो की 22. अशा पद्धतीने जो टोटल तुमचा कट ऑफ असणं गरजेचं आहे तो माझ्या मते तरी 80 असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करता आलेत या पेपरमध्ये. त्यामुळे एकंदरीत 80 मार्कांचा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे ह्या शिफ्टसाठी. म्हणून पुढे जाऊन शिफ्ट कशा होतील, त्या सोप्या होतील किंवा अवघड होतील, कारण की ही शिफ्ट तर सोपीच होती, पुढच्या शिफ्ट्स मे बी अवघड असतील. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन करावं आणि जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करावा. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये हे जे 80 मार्क आहेत हे पण कमी होतात, किंवा ज्यांचा पेपर अवघड आहे त्यांना 75 मिळालेत त्यांना जास्त मार्कही मिळतील. म्हणजे 75 अटेम्प्ट झालेत एकदम 100% ॲक्युरेसीसहित, त्यांना जास्त मार्क मिळू शकतात तिथे, कारण की नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याने प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. तर हा होता ॲनालिसिस 22 फेब्रुवारी 2025 शिफ्ट 1चा. असेच पुढचेही ॲनालिसिस येतील तर कनेक्ट रहा IBC इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलसोबत. धन्यवाद.